वायफळे येथील रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणातील फरार असलेल्या संशयितांपैकी दोघांना अटक करण्यात तासगाव पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली। या प्रकरणी अटक केलेल्या संदेश अरुण नायर धनकवाडी पुणे व हर्षल संतोष चव्हाण पुणे याचा समावेश आहे। याबाबत माहिती अशी की रोहित फाळके याचा खून 12 डिसेंबर रोजी झाला होता। संशयितांनी रोहित, त्याचे वडील संजय फाळके, पाहुणे आशिष साठे, आदित्य साठे व सिकंदर शिगलगार रोहित फाळके याची आई जखमी झाली होती। रोहित याच्यावर कोयता व तलवारीने हल्ला करून त्याचा खून केला होता। रोहित याच्या खुनात 9 जणांविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। आतापर्यंत विशाल फाळके, अनिकेत खुळे, आकाश मळेकर, गणेश मळेकर, विकास उर्फ सोन्या राठोड या 5 संशयितांना अटक केली आहे। ते न्यायालयीन कोठडीत आहे, तर एका विधी संघर्षात बालक याला बाल न्याय मंडळ सांगली यांचे समक्ष हजर करून तो निरीक्षण गृहात आहे। 9 पैकी 6 आरोपी पोलिसांनी यापूर्वी पकडले होते, तर 3 फरार होते। संशयित सुरेश नायर व हर्षल चव्हाण यांची नावे तपासात निष्पन्न झाली होती, पण पोलिसांना ते सापडत नव्हते। पोलीस हवालदार अमित चव्हाण यांना अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या या प्रकरणात तांत्रिक माहितीच्या आधारे हे दोन्ही संशयित येरवडा कारागृहात असल्याची माहिती मिळाली। त्या आधारे दोघांना ताब्यात घेण्यात आले। या पथकात अमित चव्हाण, अभिजित गायकवाड, प्रशांत चव्हाण, विवेक यादव, सागर पाटील, विठ्ठल सानप व अजय पाटील, विजय पाटणकर यांनी सहभाग घेतला। यामुळे तासगाव पोलीस प्रशासनाचे जनतेतून कौतुक होत आहे।